जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। कोट्यवधीचं आरोग्य केंद्र बंदच, अंतोरा गावकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा। कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या अंतोरा येथील आरोग्य केंद्र अजूनही सुरू करण्यात आले नाही आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। 5 वर्षापूर्वी शासनाच्या निधीतून ही भव्य इमारत उभारण्यात आली, मात्र आजही या इमारतीत रुग्णांऐवजी पाळीव प्राणी आणि माकडांचा वावर दिसत आहे। इतकंच नव्हे तर आत ठेवलेले साहित्यही खराब होत असल्याचं समोर आलंय। दरम्यान जुन्या आणि अपुऱ्या जागेतूनच आरोग्य सेवा सुरू असल्यानं रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। किरकोळ आजार असो किंवा आपत्कालीन परिस्थिती, नागरिकांना दूरच्या शहरात जावं लागतंय, त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम याचा मोठा अपव्यय होत आहे। स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। इमारत आहे पण उपचार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की पूर्वी पाण्याच्या समस्येमुळे केंद्र सुरू करण्यात अडथळे होते, मात्र आता स्वतंत्र पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय, त्यामुळे केंद्र सुरू करण्यास कोणती अडचण उरलेली नाही। माजी सरपंच लक्ष्मण धुर्वे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की 30 मे पर्यंत आरोग्य केंद्र सुरू न झाल्यास 2 जून पासून तीव्र आंदोलन छेडले जाईल। आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतं आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नरेश भार्गव, जनसंग्राम न्यूज, आष्टी।